मन मंदिरा गजर भक्तीचा. लोकांजवळ पैसा इतका उता आला महाराज, पण कल्याणच नाही, सुखच नाही. सुखाच्या शोधात लोकही. कल्पना करा, दुःख कोणाला वाटतं का मंडळी? असं तुम्ही कधी अपेक्षा केली का? एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्या या कठोर साहेबांच्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये मरण येणं चांगलं आहे का वाईट आहे मंडळी? खरं सांगा. कसं आहे, कीर्तनामध्ये मरण येणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे ना. मग करा बरं वर हात. कोणाची तयारी आहे कीर्तन झाल्याबरोबर मला अटॅक यावा? त्यांनी बरोबर हात केला. आता ते हात तिकडच जायच्या लायकी. आता त्यांचं वय किती झालं? त्यांचं बरोबर आहे ना. जवानीमध्ये वर हात करा बरं. आजीबाई आपल्या मुलाला सांगते पाळण्यामध्ये, लहान मुलाला, राजा वाघ असा असतो बरं, वाघ तसा. जवळ लग वाघ पाहिला नाही तवर लग काय हरकत नाही गप्पा मारायला. पण खरंच वाघ आला तर थांबन का आजी तिथं? भागो. तसं मरण जोपर्यंत आलं नाही तोपर्यंत वर हात करायला काय हरकत नाही. मौत जब सर पे आ खडी तब समज पडी. ताबडतोब दवाखाना. कल्पना, माझा विषय हा चालला की मरण येणं चांगलं आहे, पण मरावं कोणाला वाटत नाही. आणि मरण आल्याशिवाय राहत नाही हे सूत्र आपल्या हातात नाही. विडाला 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 विडाला. श्री नारायण. बघा, आपल्याला नुसतं धर्माचा अभिमानी, पण धर्माविषयी प्रेम कोणाजवळ आहे सांगा बरं. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, राग आला तरी चालेल. आपल्या हिंदू धर्माचं वाटोळं करणारे हिंदूचे, हे तुम्ही नोंद करून घ्या. हिंदू धर्माचा सत्यानाश करणारे जगामध्ये सत्तेसाठी हे हिंदूचे. माग हिंदूचं वाटोळं हिंदूनच केलं, कोण्या मुसलमानाने बुद्धाने केलं नाही. तुम्हाला उदाहरण देतो मी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गाठे पाण्यामध्ये कोण्या मुसलमानानं फेकले? कोणी फेकले? आपणच फेकले ना. आपणच. आपण हिंदूचे ना. ज्ञान राज माऊलीला जाती बाहेर कोण्या बुद्धानं टाकलं? आपणच होतो ना हिंदू. बरोबर आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाची संभाजीची हत्या कोणी करायला लावली? आपणच करायला लावली. आणि आज मी आपल्या धर्माचा सत्यानाश आपणच करू राहिलो. जरा सावध व्हा. विडाला 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 विडाला. सत्य करू नका, दिंड्या काढू नका. सत्यनारायण करणं हा अंधश्रद्धा असा कायदा कोणी काढा? आपणच काढा. म्हणून एक तुम्हाला जाता जाता एक शब्द सांगून जातो आणि सेवेला पूर्णविराम देतो. एकच शब्द सांगतो, तेवढं लक्षात ठेवा. हिंदू धर्माचं शास्त्र, ठोकपणे सांगतो मी, मला कोणाची भीती नाही. हिंदू धर्माचं शास्त्र हे शस्त्र आहे. हिंदू धर्माचं शास्त्र हे शस्त्र आहे. पण ते शस्त्र कोणावरती चालवावं याचं देखील शास्त्र आहे. विडाला 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 विडाला. बोला पुंडलिका वरदे विडाला. बघा, आपल्या प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र. रामाच्या हातामध्ये शस्त्र, कृष्णाच्या हातामध्ये, देवीच्या हातामध्ये, गणपतीच्या हातामध्ये, बजरंगबलीच्या हातामध्ये, परशुरामाच्या हातामध्ये, जमताग्नीच्या हातामध्ये. कोणताही देव घ्या, आपल्या हिंदूचा पवित्र देव शस्त्राशिवाय नाही. हे त्याचं शास्त्र. पण कोणावर घालावं त्याचं शास्त्र आहे. घाला तलवार घेऊन लगेच आपल्या आई बापाच्या मुंडक्यात, असं शास्त्र नाही. म्हणून एक लक्षात ठेवा की प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये शस्त्र जरूर असायला पाहिजे. हे ताजुद्दीन बाबा सांगू शकते, दुसरा कीर्तनकार सांगणार नाही. तलवारीची पूजा केल्याशिवाय हिंदूनं पाणी पिऊ नये, हे हिंदूचं शास्त्र आहे. विडाला 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 विडाला. मी तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेले आणि जगद्गुरु तुकोबारायाने उपदेश केला. महाराज कीर्तनामध्ये प्रवृत्त झाले
आणि छत्रपतीनं पायच धरली तुकाराम महाराजाची. महाराज गळ्यात माळ घाला, माझ्या हातामध्ये भगवा पताकी द्या, माझ्या हातामध्ये टाळ द्या, मी तुमच्या कीर्तनामध्ये चाल म्हणून. बघा कान उघडून ऐका तुकाराम महाराज काय म्हणले शिवाजीला. शिवाजी तुझा जन्म टाळ कुठण्यासाठी झाला नाही, तुझ्या हातामध्ये मला तलवार द्यायची. कल्पना करा. अरे छत्रपतीनं तलवार घेतली म्हणून तुम्ही भरत महाराजच्या सप्त्यामध्ये आले, नाही तर तुम्हाला लाधेंच्या टोळीमध्ये आटिरेकी म्हणून फिरावं लागला असतं. विडाला 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 विडाला. ओ म्हणले तुकोबारा, ही तलवार कुठे भेटेल? साधना सांगितली. हा नादे निर्गुण निर्गुण अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी बोध परडी 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 घेऊन हाती. नारायणा नारायण 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 अनाथ निर्गुण प्रगटली महिषासुर. देवी मातेने तलवार दिली. ती तलवार शिवाजीने घेतली म्हणून आज तुम्ही मंडपात बसला. तुमचा नंबर कुठं लागला असतं न सांगितलेलं बरं. हे शास्त्र हिंदू धर्माचं. शास्त्र शस्त्र आणि अस्त्र. कल्पना करा. शास्त्र शस्त्र आणि अस्त्र. शास्त्राच्या जाग्यावर शास्त्र, अस्त्राच्या जाग्यावर अस्त्र आणि शस्त्राच्या जाग्यावर शस्त्र. युद्धामध्ये तुम्ही गेले तिथं गीता काय करेल? गीतेचं काम जीवाचा उद्धार करणे. गीता म्हणजे आपला प्राण आहे. हरिपाठ मंदिरामध्ये तिथं शास्त्राचं काम आहे, तिथं शस्त्राचं काम नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक महाराज कीर्तनकार होते. भरतभाऊने तारीख दिली, कीर्तनाला आले. म्हणजे भरतभाऊ आम्ही दुरून आलो, असं करा आम्हाला 5-6 हजार रुपये द्या. महाराज म्हटले बाबा इतके पैसे नाही, असं करा पुढच्या वर्षी देऊ. महाराज निघून गेले. पेट्रोल पंपावर गाडी उभा केली. बघा शास्त्र. हो म्हणले पेट्रोल पंपवाले साहेब 50 लिटर पेट्रोल टालो. त्याने टाकलं गाडीमध्ये पेट्रोल. तिथं महाराजाचं शास्त्र काय करणार आहे? ते बोले हो बा पैसे देवाचे द्वारे हट, पैसे निकाल. उधर रखते गुनाल के देवाचे द्वारे उभाक्ष नबरी. वाह, ये देवा के द्वार का काम नहीं, यहाँ मनी चाहिए मनी. सांगा बरं किती हरिपाठ म्हटल्यावरती सोडी. हा जो एक कीर्तनकार गाडीमध्ये बसला एसटी मध्ये. आपल्या हिंदू धर्माला कोण्या देवाला जायला सवलतीने महाराज काय काय पाप केला असेल रे आपल्या हिंदू धर्माने. आणि हिंदू धर्मासारखा जगात कोणताच पवित्र धर्म नाही. आणि सर्व संकट हिंदू धर्मावर. काय सांगू तुम्हाला, आमच्या वार कीर्तनकाराला हे लोक फुकट सोडित नाही. काय सांगावं. बसला एसटी मध्ये महाराज, तिकीट 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 तिकीट. ते महाराज वाटतं मी भगव्या कपड्याचं मला काय करायचं पैसे. ओ बाबा तिकीट. मग ते महाराज काय म्हटले त्याची, ओम नमो जधा वेद पैसे निकाल. तिथं ज्ञानेश्वरीचे किती पारायण केले किसन महाराज म्हणून ते सोडून देईल. तिथं पैशाचं काम. तसं एखादा मनुष्य तुमच्यावर आला समजा, परधर्मी मनुष्य हातामध्ये बंदूक घेऊन, तुम्ही तिथं म्हणले क्षमा करा, हा 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 तुमच्या हातात सुराज पाहिजे सामना करायला. वेट अरे ज्ञानदेव विठाला 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 विठाला. अरे धर्म धर्म जाति जाति यानी क्या? जात उसको कहते हैं जिसमें प्रेम होता है, भावना होती है, सद्भावना, उसको धर्म और जाति. बघा आमचे चोखोबाराय काय सांगता, अनेक जातीचे लोक आले त्यांच्यावर हमला करायला. चोखोबाराय तुम्हाला अधिकार नाही कीर्तन करायचं. ते म्हणतात जाती जाती कुळ धर्म नाही विष्णुदासा. अरे बाबा ज्ञानेश्वर माऊली सांगता, न पायाती कुळाचा विचार, पायाती कुळाचा विचार, न पायाती कुळाचा विचार, पायाती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई
भक्त करुणाकर ज्ञानाबाई. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आपल्या गीतामध्ये भगवान देखील सांगता अर्जुना जात म्हणजे माणुसकी मानवता ही जात आहे. जाती कुळ धर्म नाही विष्णुदासा ज्यांच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाम आहे दयामुखी नाम तोची धन्य. दयामुखी नाम तोची धन्य. दयामुखी नाम तोची धन्य. दयामुखी नाम. जाती कुळ धर्म नाही विष्णुदासा. जाती कुळ धर्म नाही विष्णुदासा. जाती कुळ धर्म नाही विष्णुदासा. हे दयामुखी नाम तोची धन्य. दयामुखी नाम जय हो. दयामुखी नाम. अरे हे जात जात मन मंदिरा गजर भक्तीचा